आता हे नैसर्गिक शेतीचं जे तुम्ही उल्लेखन केलं, तर नैसर्गिक शेती आणि दुसरं जे लिक्विड शेती वगैरे म्हणतो आपण, युरिया यूज करतो, केमिकल बेस्ड जी शेती आहे, मग त्याच्यात काय फरक आहे? केमिकलमुळे काय होतंय की जो वेळ नैसर्गिक शेतीसाठी लागतो पीक येण्यासाठी तो कमी होतो. पण त्याच्यातून नुकसान असं आहे की तुम्ही आज तुमचं पीक जास्त येतंय किंवा पीक फास्ट येतंय, पण त्याच्यामुळे काय होतं की ते युरिया जे यूज केलं जातं त्या शेतामध्ये, त्याच्यामुळे तुमच्या मातीतले जे जीवाणू आहे त्यांची संख्या कमी होते. याचा अर्थ काय होईल की तुम्ही जे काही शेतात टाकाल ते काय होणार, ते विरघळणार नाही शेतात, मातीमध्ये मिसळणार नाही. आणि मातीमधले जे काही मायक्रोन्युट्रिएंट्स आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन येतं, फॉस्फेट येतं, पोटॅश येतं, कॅल्शियम येतं, सोडियम येतं, सल्फर येतं, हिलियम येतं, बोरॉन येतं. हे सगळे काय असतं, हे झाडाला खूप महत्वाचे असतात वाढीसाठी, किंवा जे काही आपण फळं बघतो आपण किंवा फुलं बघतो यांच्यासाठी खूप महत्वाचे असतात, म्हणजे झाडाच्या वाढीसाठी खूप महत्वाचे असतात. आणि हे त्यांना काय लागतात, ऍक्टिव्ह स्वरूपात लागतात. आणि हे मुळामध्ये मातीमध्ये इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. पण जर ते इनऍक्टिव्हला ऍक्टिव्ह केलं नाही तर झाड वाढणारच नाही. आणि हे इनऍक्टिव्हचं ऍक्टिव्ह मध्ये ट्रान्सफॉर्मेशनचं काम हे जीवाणूंचं असतं.